नमस्ते. ओम नमः शिवाय. मासिक पाळी म्हणजे पिरियड्स या दरम्यान पाठीत कळ येणे, पोटात दुखणे, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स, पाय होडले जाणे, राग येणे, मूड स्विंग्स असे वेगवेगळे त्रास होत असतात. मनात प्रश्न येतो, या 3 ते 5 दिवसात आपण कोणती योगासने करू शकतो की नाही, आणि ती सुरक्षित आहेत की नाही, की त्यामुळे अधिक त्रास होतो, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात येतात. तर या काळात आपण नक्की काही योगासने करू शकतो आणि ते अतिशय सुरक्षित आहेत. प्रत्येकाचे शरीर हे वेगळे असते आणि त्यामुळे होणारा त्रासही हा वेगळा असतो. तर आपल्या शरीराच्या मर्यादा ओळखून आपल्याला ही योगासने करायची आहेत. आपण या काळात काय करू नये तर इन्व्हर्जन, उलटी आसने, पोटावर जोर देणारी आसने, कोर एंगेजमेंट, इंटेन्स बॅक बेंड म्हणजे जास्त प्रमाणात पाठीला ताण निर्माण होईल अशी आसने या काळात करू नयेत. कपालभाती सारखे प्राणायाम जे पोटावर ताण देतात ते देखील या काळात करू नये. चला तर मग पाहूयात आपण या काळात कोणती योगासने करू शकतो. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमची प्रॅक्टिस, सराव देखील कंटिन्यू करू शकतात. सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला आरामदायक असे आसनात बसायचे आहे. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, पाठीचा कणा ताठ, दोन्ही खांदे मागच्या दिशेने घेऊन हळूवार डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. 3 वेळेस ओम उच्चारण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत ओम उच्चारण करणार आहोत. श्वास घ्यायचा, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर घासावे, डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत. सुरुवात करूयात. सर्वात प्रथम प्राणायामापासून. या काळात आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम करणार आहोत. अतिशय सुरक्षित असा प्राणायाम आहे. तर पाहूयात कसा करावा. आपल्याला आरामदायक असे आसनात बसायचे आहे. आपल्या डाव्या हातात आपल्याला चिन्ह मुद्रा, आपला अंगठा आणि दुसरा बोट या पद्धतीने जोडायचे आहे. डाव्या मांडीवर ठेवायचे. उजव्या हातात आपल्याला विष्णू मुद्रा करायची आहे. दुसरा आणि तिसरा बोट आपल्या अंगठ्याच्या बेसला आपल्याला लावायचा आहे. अशा पद्धतीने उजव्या अंगठ्याने आपल्याला आपली उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे. आपल्या चौथ्या बोटाने आपली डावी नाकपुडी आपल्याला बंद करून उजवीने सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीने आपल्याला सोडायचा आहे. यात आपले कोपर या पद्धतीने नको, ते खाली या पद्धतीने असल्यास आपल्याला अधिक आरामदायक असेल आणि आपण जास्त वेळ हा प्राणायाम करू शकतोय. पाठीचा कणा ताठ. कंटिन्यू करूयात. 5 मिनिट आपण या प्राणायामाचा सराव करणार आहोत. डाव्या नाकपुडीने घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे.
पुन्हा उजव्या नाकपुडीने घेऊन डाव्या नाकपुडीने आपल्याला तो सोडायचा आहे. कोणत्याच प्रकारची घाई नको, डोळे मिटलेले. या प्राणायामामुळे आपली उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी म्हणजे चंद्र नाडी आणि सूर्य नाडी यांना संतुलित ठेवण्याचे काम हा प्राणायाम करत असतो. आपल्या शरीरातील 72,000 नाडींना शुद्ध करण्याचं काम, स्वच्छ करण्याचं काम या प्राणायामामुळे होत असतं. मनाला शांतता मिळते, डोकं शांत होण्यासही मदत होते. डोक्यातील राग शांत होतो. मूड बदलण्यासही याचा खूप छान उपयोग होतो. शक्यतोवर पिरियड्समध्ये जेव्हा आपण हा प्राणायाम करत असतो त्यावेळेस ते फ्रेश एअरमध्ये करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, जिथून ताजी हवा आपल्याला येईल. त्यामुळे मूड खूप चांगला होतो आपला. त्यापासून मिळणारा फायदा आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो. अतिशय सुरक्षित आणि खूप छान असा प्राणायाम आहे. कमीत कमी 5 मिनिटे याचा सराव आपल्याला पिरियड्समध्ये करायचा आहे. जर बसून या शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून किंवा खुर्चीवर बसणेही शक्य नसेल तर तुम्ही झोपूनही या प्राणायामाचा सराव करू शकतात. कंटिन्यू करत राहा. पूर्ण लक्ष श्वासावर आपल्याला केंद्रित करायचे आहे. हळूवार डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे आणि दोन्ही हातांची मुद्राही आपल्याला सोडायची आहे. डोळे मिटलेलेच हवे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. हळूवार डोळ्यांना ब्लिंक करायचे आहे. उघड-झाप अशा पद्धतीने करायचे आहे आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत. आता पाहूयात सूक्ष्म व्यायाम. ही आसने, काही आसने करण्याआधी आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. सुरुवात करूयात मानेपासून. पाठीचा कणा ताठ हवा. आपल्याला आरामदायक असे आसनात आपल्याला बसायचे आहे. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. श्वास घेत मानेला जास्तीत जास्त वरती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत हनुवटीला छातीशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना सर्वायकल असेल, लो बीपी असेल, चक्कर येत असतील, त्यांनी हनुवटीला खाली न टेकवता सेंटरमधून श्वास घेत वरती आणि सेंटरमध्ये श्वास सोडत यायचे आहे. कंटिन्यू करूयात. 2 श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 3 4 5
पुन्हा सेंटरमध्ये येऊयात. श्वास सोडायचा आहे. आता आपल्या उजव्या आणि डाव्या खांद्यावरून आपल्याला उजव्या बाजूस आणि डाव्या बाजूस पाहायचे आहे. आपल्या डोळ्याच्या लेवलला आपल्याला पाहायचे आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घ्यायचा, श्वास सोडत डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता आपल्या कानाला खांद्यांशी टेकवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजवा कान उजव्या खांद्याशी आपल्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो ताण निर्माण होतो डाव्या बाजूस तो पाहावा. इथेच थांबावे, पण खांद्याला अशा पद्धतीने वरती करू नये. इथेच थांबावे. 5 4 3 2 1. खूप छान. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावा कान डाव्या खांद्याशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 4 3 2 1. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुन्हा सेंटरमध्ये. दोन्ही हात समोर. आपल्या अंगठ्याला आत करून अशा पद्धतीने आपल्याला हे वळायचे आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा. कंटिन्यू करूयात. 2 3 4 5 6 7 8 9 10. मुठी बंद करून अशा पद्धतीने रोटेशन करायचे आहेत. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. दोन्ही हात आता खांद्यावर आपल्याला ठेवायचे आहेत. कोपर एकमेकांना जोडायचे आणि आपल्याला खांद्यांसाठी व्यायाम करायचा आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. श्वास घेत दोन्ही हात जास्तीत जास्त वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत पुन्हा खाली. 2. खूप छान. 3 4 5. यालाच विरुद्ध दिशेने फिरूयात. 5 4 3 2 आणि 1. खूप छान. दंडासनात यावे. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवून आपल्याला गुडघ्यांना अशा पद्धतीने टॅप करायचे आहेत. कंटिन्यू करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायाच्या पंजांना आपल्याला आत आणि बाहेर करायचे आहे. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. कंटिन्यू करूयात. 1 2 3 4 5. रोटेशन करूयात. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. आता आपल्याला भद्रासनात यायचे आहे. दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडायचे आहे. पाठीचा कणा ताठ असेल आणि या पायाच्या पंजांना
जितकं आपल्याला शक्य होईल तितकं आत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा ताठ असेल. उजवा हात उजव्या बाजूस घ्यावा, डावा हात कानाजवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येथेच थांबावे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. श्वास सोडत डावा हात मॅटवर असेल, उजवा हात कानाजवळ न्यावा. श्वास घेत इथेच थांबावे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली अपान वायू मुद्रेचा प्रयोग करायचा आहे. या आसनापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण ही मुद्रा करणार आहोत. कशा पद्धतीने करावी ते पाहावे. आपला दुसरा जो बोट असेल तो अंगठ्याच्या बेसला आपल्याला लावायचा आहे आणि तिसरा आणि चौथा बोट अंगठ्याच्या टिपला अशा पद्धतीने जोडायचे आहेत. अंगठी सरळ असेल. कशा पद्धतीने करावे पुन्हा पाहूयात. दुसरा बोट आपल्या अंगठ्याच्या बेसला लावायचा आहे. तिसरा आणि चौथा बोट अंगठ्याच्या टिपला आपल्याला लावायचे आहे आणि अशा पद्धतीने अपान मुद्रा करून, दोन्ही हातांची अपान मुद्रा करून आपल्याला ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची आहे. पाठीचा कणा ताठ. कमीत कमी 5 मिनिटे आपल्याला या मुद्रेचा प्रयोग करायचा आहे. या मुद्रेत आणि या आसनात आपल्याला थांबायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही आधार घेऊनही बसू शकतात. भिंतीचा आधार घेऊनही बसू शकतात. या मुद्रेचा प्रयोग करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये या मुद्रेचा गर्भवती महिला असतील तर त्यांनी या मुद्रेचा प्रयोग करू नये. कारण प्रेग्नेन्सीमध्ये या मुद्रेमुळे गर्भपात देखील होऊ शकतो. आपल्या शरीरात मुख्य 5 वायू असतात. त्यातील अपान वायू हा एक वायू असून तो पोटापासून खालच्या भागाच्या क्रियांना नियंत्रित करतो. मलविसर्जन, मूत्रविसर्जन, पचनक्रिया, पिरियड्समध्ये जो होणारा फ्लो आहे, मासिक पाळी दरम्यान होणारा फ्लो, त्यावरही हा अपान वायू अतिशय प्रभाव असतो. त्यामुळे या अपान वायूला नियंत्रित करण्यासाठी आपण या अपान वायू मुद्रा केली आहे. अतिशय उपयुक्त अशी मुद्रा आहे. कमीत कमी 5 मिनिटे आपण या मुद्रेत, या आसनात थांबायचे आहे. आसन करणे शक्य होत नसेल तर तुम्ही आसनाशिवायही या मुद्रेचा वापर करू शकतात. 5 मिनिटे झाली आहेत. हळूवार आपले हात आपल्याला सोडायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांना आपल्याला ब्लिंक करून डोळे उघडायचे आहेत. खूप छान. आणि या मुद्रेपासून, या आसनापासून जो फायदा आपल्याला घ्यायचा आहे तो आपण घेतला आहे. तितली आसन दोन्ही हातांना एकमेकांमध्ये इंटरलॉक करून आपल्याला पायाला पकडायचे आहे. पायांना पकडून पाठीचा कणा ताठ आणि हळूवार आपल्याला आपल्या पायांना, गुडघ्यांना वरती खाली घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी 1 मिनिट आपण करणार आहोत. खूप छान. कंटिन्यू करूयात. तितली आसन. या आसनामुळे आपली मांड्यांची लवचिकता वाढते आणि पिरियड्समध्ये जो होणारा फ्लो आहे तर तो खालच्या दिशेने
होण्यास मदत होते आणि जो काही क्लॉटिंगचा त्रास असतो तो देखील कमी होण्यास या आसनामुळे मदत होते. पिरियड्समध्ये जो अतिरिक्त ताण निर्माण होतो आपल्या मांड्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये, तो कमी करण्यासही या आसनामुळे खूप मदत होते. अतिशय छान असे आसन आहे. कमीत कमी 1 मिनिट आपल्याला या आसनात थांबायचे आहे. हे आसन आपल्याला करायचे आहे. पाठीचा कणा ताठ असेल, मांड्या वरती खाली आपल्याला करत राहायचे आहे. तितली आसन. यामुळे आपले फर्टिलिटी, स्त्रियांची, महिलांची फर्टिलिटी वाढण्यासही मदत होते. पिरियड्समध्ये होणारा जो काही फ्लो आहे त्यातही त्याचा अतिशय फायदा होतो. खूप छान. कंटिन्यू करूयात. व्हेरी गुड. आणि हळूवार आपल्याला थांबायचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही पायांना मोकळे करून, दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा करून दोन्ही कोपर गुडघ्यांच्या मधोमध आपल्याला ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ असेल. हे आसनही आपल्याला कमीत कमी 1 मिनिटे होल्ड करायचे आहे. साइड वेजनेही पाहूयात. खूप छान. आणि जर तुम्हाला या आसनात थांबणे अशा पद्धतीने शक्य होत नसेल तर तुम्ही आधार घेऊनही बसू शकतात. इथे थांबायचे आहे. पाठीचा कणा ताठ असेल. यामुळे आपला जो पेल्विक एरिया आहे तो चांगल्या पद्धतीने मोकळा होण्यास मदत होते आणि जो काही पिरियड्समध्ये फ्लो होतो तो खालच्या दिशेने होण्यास मदत होते. अतिशय लाभकारी असे आसन आहे. याचा प्रयोग तुम्ही जरूर करू शकतात. आसने करून तुमच्या शरीरात नक्की कोणते बदल होतात हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. या आसनातच आपल्याला कमीत कमी 1 मिनिट होल्ड करायचे आहे. यामुळे पाठीचे दुखणे जे असेल त्याच्यावर अतिशय लाभकारी आहे. गुडघ्यांमध्ये पेल्विक एरिया अतिशय छान पद्धतीने ओपन होतो. आणि 1 मिनिट आपला झाला आहे. टेबल टॉप मध्ये येताना दोन्ही हातांमधील अंतर, दोन्ही गुडघ्यांमधील अंतर सारखे हवे. ते अशा पद्धतीने पुढे मागे नको. आता इथून आपल्याला मार्जरी भित्तिल आसन करायचे आहे. श्वास घेत पाठीला जास्तीत जास्त खाली खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. वरती पाहायचे आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. पाठीला गोल करायचा आहे. हनुवटी छातीशी टेकवण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वाइकल असेल, लो बीपी असेल त्यांनी मानेला जास्त खाली आणू नये. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. 2. कंटिन्यू करूया. यामुळे पाठीत खूप छान ताण निर्माण होतो. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. खूप छान. आणि हळूवार आपल्याला बालासनामध्ये चाइल्ड पोज मध्ये यायचे आहे.
या आसनात आपल्याला कपाळ जमिनीवर टेकणे शक्य नसेल, अशा पद्धतीने आपण पिलोचाही वापर करू शकतो. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर करावे, दोन्ही हात मॅटवर आणि हळूवार आपले डोके त्यावर ठेवावे. यामुळे अतिशय रिलॅक्स फील होते आणि अतिशय छान असा ताण आपल्या ग्रोइन रिजन मध्ये निर्माण होतो. पाठीवर झोपून आपण आसने करणार आहोत. सर्वात प्रथम आपण पवन मुक्त आसन हे आसन करूयात. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत, दोन्ही हात एकमेकांना इंटरलॉक करायचे आहेत. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजव्या पायाला वळवून जास्तीत जास्त दाब देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडत डाव्या पायाला जास्तीत जास्त दाबण्याचा प्रयत्न करावा. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. यामुळे जे पोटातील अतिरिक्त गॅस आहेत त्यात अतिशय मदत होते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पाठीत दुखणे असेल तर हे तुम्ही करणे टाळू शकतात. 5 6 7 8 9 10. खूप छान. आता पुढचा व्यायाम प्रकार पाहूयात, मर्कटासन. यात दोन्ही पाय आपल्याला वळवायचे आहेत. जितके मॅट मध्ये अंतर असेल तितके पायांमध्ये अंतर घेऊयात. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही गुडघे मॅटवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पाहायचे आहे. यामुळे कमरेच, पाठीचे जे काही दुखणे आहेत त्यात अतिशय फायदा होतो. श्वास घ्यायचा, श्वास सोडत डावीकडे कंटिन्यू करूयात. कमीत कमी 1 मिनिट आपल्याला या आसनाचा प्रयोग करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत श्वास सोडत डावीकडे. खूप छान. कंटिन्यू करायचे आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. कोणत्याही प्रकारची घाई नको. यामुळे पिरियड्स मध्ये जे पाठीत दुखणे असते, पायांमध्ये जो अतिरिक्त ताण निर्माण झालेला असतो त्यावर अतिशय उपयुक्त असे आसन आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 5 6 7 8 9 10. खूप छान. आता आपलं बद्ध कोणासनात आपल्याला यायचे आहे, रिलॅक्स करायचे आहे. त्यासाठी दोन्ही पाय एकमेकांना जोडावे. ज्या पद्धतीने आपण बटरफ्लाय पोज मध्ये पाय जोडतो त्या पद्धतीने जोडायचे आहेत आणि दोन्ही गुडघे मॅटवर रिलॅक्स ठेवायचे आहे. हात आकाशाच्या दिशेने. जर तुम्हाला या आसनात थांबणे शक्य होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पिलोचाही वापर करू शकतात आणि ती गुडघ्याच्या खाली ठेवून
अशा पद्धतीने तुम्ही रिलॅक्स करू शकतात. श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. सुप्तबद्ध कोणासन रिलॅक्सिंग आसन आहे आणि अतिशय फायदा देणारा आसन आहे. यामुळे आपला पेल्विक एरिया अतिशय छान ओपन होतो. सुप्तबद्ध कोणासन अतिशय उत्तम असे आसन आहे. छान असा ताण आपल्या पायांमध्ये निर्माण होतो. रिलॅक्सिंग आसन. यामुळे जो काही अतिरिक्त ताण शरीरात निर्माण झाला आहे तो कमी होण्यास मदत होते. पाय ओढले जाणे त्यावर अतिशय उपयुक्त आहे. आपला पेल्विक एरिया खूप छान पद्धतीने ओपन झाल्यामुळे आपल्याला आराम मिळतो. पाठीलाही आराम मिळतो. पाठीची दुखणे कमी होते. श्वासही घ्यायचा आहे, सोडायचा आहे. शवासनात यायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूवार आपल्याला सोडायचा आहे. पूर्ण बॉडी आपल्याला संतुलित करायची आहे आणि शरीर आपल्याला रिलॅक्स सोडायचे आहे. शरीराचे पूर्ण वजन मॅटवर आपल्याला सोडायचे आहे. श्वासावर लक्ष द्यायचे आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास. उजव्या हाताला वरती करून उजव्या बाजूस वळायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, हळूवार सोडायचा आणि हळूहळू आपले डोळे उघड झाप करून हळूहळू डोळे आपल्याला उघडायचे आहेत. खूप छान. मासिक पाळी दरम्यान नेमकी कोणती आसने करावीत ही आज आपण पाहिलीत. तर या मासिक पाळी दरम्यान तुम्ही या आसनांचा सराव करावा आणि या आसनांपासून जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आणि ही आसने करून तुम्हाला तुमच्या शरीरात काय बदल जाणवतात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुम्हाला जर काही त्रास जाणवला असेल तर तोही कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. ओम नमः शिवाय.